हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर इथे मी 2 वाटी पोहे घेतलेले आणि हे चाळणीतून चालवून घेणारे, आपले साफ करून घेणारे. त्याच्यामध्ये जर कचरा वगैरे असेल तर तो आपला निघून जाईल. बघा, असे मस्तपैकी आपले पोहे तयार होईल. जर कचरा वगैरे असेल तर आपण तुम्ही काढू शकता आणि याला थोडेसे चाळून घेऊ शकता. हे बघा, थोडासा त्याचा व्हाईट व्हाईट कचरा असतो तो निघून जातो. तर इथे गरम तवा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पोहे टाकलेले आणि फक्त 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला हे गरम करून घ्यायचे. जसं लो फ्लेमवरच तुम्ही हे गरम करून घ्या. तर त्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी असा त्याच्यासाठी हे, कारण कधी कधी नरम पडलेले असतात पोहे, म्हणून त्याच्यासाठी हे थोडे गरम करण्यासाठी तुम्ही 2 मिनटं त्यांना मंद गॅसवरच तुम्ही त्याला फ्राय करू शकता. आणि ते त्या पॅनमधून काढून आपण थंड करून घेऊया. तर इथं त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेले हे करून, एक अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. आणि बघा, जेवढे तुम्हाला मसाले टाकायचे असेल तेवढे तुम्ही टाकू शकता. इथे मी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. जेवढा, कारण कधी कधी राई मोहरी जिरं कोणाला कमी जास्त आवडतात, त्याच्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. इथे 2 मिनटं त्याला मस्तपैकी तडका त्याचा होऊ दे. आणि इथे मी 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, बारीक चिरून हिरव्या मिरच्या, आणि कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. त्याला 2 मिनटं आपल्याला या कढीपत्त्याच्या पानांना आणि मिरच्यांना शिजवून घ्या. आणि इथे मी 2 चमचे शेंगदाणे पण टाकलेले. तुम्हाला शेंगदाणे नसेल टाकायचे तर तुम्ही नाही टाकले तरी चालू शकते, पण पोह्यामध्ये आपले शेंगदाणे असल्याशिवाय टेस्ट लागत नाही. म्हणून मी इथे बघा मस्तपैकी सगळं असं फ्राय करून घेतलं, असं कुरकुरीत होईपर्यंत त्यांना फ्राय करून घ्या. इथे मी 1/2 चमचा हळद टाकलेली आहे, तेव्हा थोडी जास्त पण हळद तुम्ही टाकू शकता. आणि याला मिक्स करून घेऊ. जे आपले इन्स्टंट असे पोहे तयार होतील, त्याला जास्त टाईम पण लागणार नाही. आता इथे मी पोहे टाकलेले हे बघा, आणि हे पोहे आपण मिक्स करून घेणार मस्तपैकी. हे सगळं आपलं लो फ्लेमवरच करा. जास्त याच्यामध्ये पाणी बिनी काहीच ॲड करायचं नाही आहे आता आपल्याला, कारण हे आपण प्रीमिक्स आपण डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. त्याच्यासाठी पाणी बिनी न ॲड करता याला असेच फक्त मंद गॅसवर मस्तपैकी सगळं आपलं मग मिक्स करून घेऊ. बघा, आपलं हे प्रीमिक्स पोह्याचं रेडी झालेली आहे. तुम्ही कधीही पण याला पोहे बनवू शकता. तर इथे मी गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, इथे मीठ चवीनुसार वरून टाकलेलं आहे मी, आणि थोडीशी साखर पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. तर इथे मी अर्धा चमचा साखर पण टाकून देऊ. बघा, मस्तपैकी आपले परत मी याला चांगले मिक्स करून घेणार आहे आणि हे सगळं मिश्रण थंड करून घेणार आहे. तर मीठ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वरून टाकू शकता जर कमी वाटत असेल, नाहीतर आत्ताच टाकलं तरी होऊन जाईल. आणि साखर पण तसंच. तर इथं मी 1 वाटी पोहे बनवणार आहे, तर त्याच्यासाठी मी 1 ते 2 चमचे पोहे घेतलेले. जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता. आणि इथे अर्धी वाटी मी इथे गरम पाणी टाकलेलं आहे. ते कडकडीत गरम पाणी असतं ते आपलं अर्धी वाटी टाकलेलं आहे पाणी. 1 वाटीसाठी फक्त अर्धी वाटी पाणी ठीक. त्याचं मी 5 मिनटं झाकण देऊन ठेवले. ते बघा, आपले 1 वाटी पोहे तयार झाले. ते फक्त 2 चमचे मी, ते थोडा मोठा चमचा होता त्याच्यामुळे हे पूर्ण 1 वाटी बनवण्यासाठी थोडे 2 मोठे चमचे घेतले होते, आणि त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकलेले. बघा किती मस्तपैकी आपले पोहे रेडी झालेले. त्याच्यावरती तुम्ही कांदा, कोथिंबीर, शेव किंवा लिंबू वगैरे पिळून मस्तपैकी आपला हा 2 मिनटं पण लागणार नाही, किंवा 5 मिनटात हा नाश्ता आपला रेडी होईल. फक्त पाणी ॲड करून तुम्ही गरम. आणि कधी जर आपल्याला आता उन्हाळ्यात जास्त वेळ गॅसजवळ जायला कंटाळा येतो, त्याच्यासाठी आपण असं हे प्रीमिक्स बनवून ठेवलं, तर कधीही तुम्ही हे बनवून पोहे खाऊ शकतात, किंवा मुलं पण बनवू शकतात. एवढंच हे बघा, मी इथे डब्यात भरून ठेवले. हे तुम्ही 8 ते 10 दिवस आरामशीर कधीही हे पोहे बनवून खाऊ शकता. सकाळी संध्याकाळी वगैरे जर आपल्याला भूक लागली असेल तर 5 मिनटात हे पोहे आपले रेडी होतात. फक्त पाणी गरम करा आणि ह्याच्यामध्ये ॲड करा. बघा किती मस्तपैकी आपले पोहे रेडी होतात, आणि तेवढेच टेम्पटिंग राहतात. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर